नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, ज्यांना माझे हिंदी व्हिडिओ ऐकायचे त्यांनी प्रतिवाद हे माझं हिंदी युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करावं. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आज मी परत एकदा महाराष्ट्राकडे वळतोय. महाराष्ट्राच्या निवडणुकांचे वेध सगळ्या पक्षांना लागलेले आहेत आणि मग त्यामध्ये अर्थातच बातम्यांचा सूर देखील बदलत जातो. बातम्यांचा सूर देखील बदलत जातो आणि आता लोकसभेमध्ये अनपेक्षित मोठं यश मिळवणारे शरद पवार या वयात सुद्धा पुन्हा एकदा कुठला चमत्कार घडवणार याच्या अरबी सुरस कथेला लाजवतील असल्या सुरस कथा मराठी माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. आणि त्यामुळे पवारांनी जाळं टाकलं, पवारांच्या गळाला कोण कोण लागले, पवारांना कोण कोण भेटणार, कोण कोण कुठल्या कुठल्या पक्षातून तिकडे येणार याच्या बातम्यांचा आता सुळसुळाट सुरू झालेला आहे. हे आता नवीन राहिलेलं नाही. प्रत्येक निवडणूक आली की त्यानंतर निकालानंतर कमालीचे मार खाणारे आणि कधीही फार मोठं यश न मिळवणारे शरद पवार यांनी किती अद्वितीय असा अपूर्व विक्रम केलेला आहे, पराक्रम केलेला आहे, या बातम्या आपण गेली 30-35 वर्ष सातत्याने ऐकत आलो. त्यामुळे आता त्याचे वेध लागलेले आहेत. शरद पवारांनी गळ टाकला, शरद पवारांच्या जाळ्यात कोण कोण अडकलं वगैरे वगैरे. शरद पवारांचा डाव ठरला, शरद पवारांचं काय ते अमुक ठरलं वगैरे. शरद पवारांचा डाव अतिशय सोपा असतो. शरद पवार कधीही स्वबळावर आपण फार मोठं काही करू शकत नाही हे त्यांनी मनोमन मान्य केलेलं आहे. आणि म्हणूनच शरद पवार नेहमी आपल्या भोवतालच्या सगळ्या लोकांना संभ्रमित करण्याची रणनीती वापरत असतात. आपण काय करतोय हे लोकांना दाखवायचं आणि करायचं भलतं, ही शरद पवारांची नीती राहिलेली आहे. शरद पवारांची नीती राहिली. तुम्हाला आठवतं लोकसभा निवडणुकीपूर्वी शरद पवारांनी मराठवाडा वगैरे दौरा केल्यानंतर अचानक कोल्हापूरला ते गेले होते आणि त्याच्यासाठी 2 दिवस आधी रोहित पवार तयारी करायला गेले होते. कोल्हापूरला गेल्यानंतर शरद पवारांनी अगत्याने शाहू महाराजांची भेट घेतली होती आणि नंतर जी ती कोल्हापूरमध्ये पवारांची सभा झाली त्या मंचावर खुद्द शाहू महाराज येऊन बसले होते. पण चर्चा काय होती? हा, शाहू महाराज आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून उभे राहतील. प्रत्यक्षात काय झालं? ज्या शरद पवारांच्या चमच्या पत्रकारांनी ह्या सगळा आभास निर्माण केला तो खरा ठरला नाही. कारण शाहू महाराज यांनी काँग्रेसतर्फे प्रत्यक्षात निवडणूक लढवली आणि जिंकली. पण गंमत बघा, शरद पवार शाहू महाराजांना भेटतात आणि त्यानंतर शाहू महाराजांच्या उमेदवारीचा प्रचार आणि डंका पिटायला शिवसेना उबाठाचे प्रवक्ते नेते संजय राऊत सुरुवात करतात. कोल्हापुरातून शाहू महाराजच लढणार, महाविकास आघाडीतर्फेच लढणार. पण महाविकास आघाडीतल्या 3 पैकी कुठल्या पक्षाचा उमेदवार व्हायचं हे महाराजांनी ठरवायचे हे संजय राऊत बोलले. पण संजय राऊत कडून हे बोलून कोणी घेतलं? शरद पवार. शरद पवार म्हणजे निवडणुकीपूर्वी जर शरद पवार जाऊन भेटले शाहू महाराजांना तर त्यांना उमेदवारी परस्पर देणारे संजय राऊत कोण होते? आणि त्यामुळे कोल्हापूरची जी जागा शिवसेनेच्या कोटातली होती किंवा भले तो खासदार यावेळेला एकनाथ शिंदेच्या गटात असेल पण त्या जागेवर शिवसेनेचा पूर्ण हक्क होता. तेव्हा शिवसेनेतर्फे उबाठा शिवसेनेतर्फे शाहू महाराजांनी ती जागा लढवावी, आम्ही ती त्यांना द्यायला तयार आहोत, त्यांनी हाती शिवबंधन बांधावं अशी कुठलीही बकवास न करता संजय राऊत यांनी शरद पवारांचा अजेंडा हा पुढे रेटला आणि महाराजांनी आपली उमेदवारी जाहीर करावी आणि आपला पक्षही जाहीर करावा.
म्हणजे ते जो पक्ष जाहीर करतील त्या पक्षाला शाहू महाराजांना स्वतःकडे घ्यायचं की नाही घ्यायचं याचा अधिकार नाही. तो अधिकार शाहू महाराजांना होता आणि तो अधिकार देणारे होते संजय राऊत. म्हणजे शरद पवार आपल्या पक्षवाढीसाठी जर कोल्हापूरला गेले असतील तर मग शाहू महाराजांनी काँग्रेसतर्फे उमेदवारी करण्याचा काय विषय होता? काँग्रेस पक्षात जाण्याचं कारण काय होतं? आणि संजय राऊतांनी त्यांना पक्षाचा निवड करण्याचा अधिकार कसा काय दिला? संभ्रम. ही शरद पवारांची कायमची रणनीती असते. सगळ्यांना गोंधळात काढून ठेवायचं. म्हणजे एकाला वाटतं पवार असं करतील, एकाला वाटतं पवार पांढरे कपडे घालतील, एकाला वाटतं ते डोक्यावर टोपी घालतील, दुसऱ्याला वाटतं की गणपती बघायला जातील आणि पवार भलतंच काहीतरी करून टाकतात. त्या शरद पवारची रणनीती अतिशय सोपी आहे. आणि विधानसभेला सुद्धा शरद पवारांची जी रणनीती आहे ती मला वाटतं की फार सोपी आहे. समजून घ्यायचं तर सोपी आहे, नसेल तर अवघड आहे. म्हणजे गणितासारखा विषय सार्वत्रिक आपण मुलांची गोष्ट बघितली, अगदी मोठ्यांची सुद्धा शाळेच्या आठवणीने झाला की मला काय भाऊ गणित हा विषय आवडला नाही, गणित माझं फार कच्चं होतं, मला गणित कधी समजायचंच नाही, असं बोलणारे शेकडो लोक बोलतील, तुम्हाला भेटतील. पण त्याच वेळेला आणखीन भरपूर लोक असे भेटतात, अरे गणित हा किती सोपा विषय, काय तू घेऊन बसलास वगैरे. त्यामुळे शरद पवारांची रणनीती ही समजून घेणं अवघड नसतं. तुम्हाला शरद पवारांची रणनीती समजून घ्यायची की शरद पवारांचा डंका पिटायचा, ह्या दोन गोष्टी असतात. आणि त्यामुळे पवारांचा डंका पिटणाऱ्यांना सुद्धा पवार नेमकं काय करू इच्छितात याचा कधी थांग पत्ता लागत नाही. आता सुद्धा विधानसभेच्या दृष्टीने शरद पवारांनी आधीच म्हणजे काँग्रेस आणि शिवसेना उभाठा यांच्यात झुंबड लागली आहे. मुख्यमंत्री आमचाच असेल, मुख्यमंत्री आधी जाहीर करा वगैरे वगैरे. शरद पवारांनी थेट घोषित करून टाकलं की राष्ट्रवादी पक्ष जो त्यांचा आहे त्याला मुख्यमंत्रीपद नकोय. कारण पवारांना कळतं की बाजारात तुरी, कशाला कोणाशी मारामारी करायची. जोपर्यंत आमदार निवडून आलेले नाहीत तोपर्यंत तुम्ही कितीही काही केलात तरी ते मनातले मांडे असतात. जोपर्यंत विधानसभा निवडणूक होऊन निकाल हाती येत नाहीत तोपर्यंत कोणीही मुख्यमंत्री पदाचा दावा करणं हा खुळेपणा असतो. कारण त्यासाठी आमदारांचं संख्याबळ लागतं. आणि त्यामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित होण्यासाठी मागे लागलेत आणि काँग्रेस पक्ष त्यांना नकार देण्यात रमलेला आहे. पण शरद पवार मात्र अधिकाधिक आमदार महाविकास आघाडीमध्ये आपले कसे होतील, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कसे होतील याकडे शरद पवारांचं लक्ष आहे. आणि म्हणून हा सगळा जो संभ्रम आहे महाविकास आघाडीतला आणि महाविकास आघाडीच्या समर्थकांचा, तो संभ्रम दूर करण्यापेक्षा तो संभ्रम अधिकाधिक गडद होत जाईल. समोर आहे ते सुद्धा बघण्याची बुद्धी आणि नजर कोणाकडे उरणार नाही इतका संभ्रम वाढवण्याला शरद पवार हात लावत असतात. आणि म्हणून शरद पवारांची रणनीती जर समजून घ्यायची तर खूप सोपी आहे. ती रणनीती अशी आहे की देवेंद्रचा, एक मिनिट, ती रणनीती अशी आहे की देवेंद्रचा उद्धव ठाकरे केला, आता उद्धव ठाकरेंचा काय करायचं, तर यावेळेला उद्धव ठाकरेचा देवेंद्र करायचा. उद्धव ठाकरेंचा वापर करून निवडून आलेल्या सर्वात मोठा पक्ष आणि क्लिअर महायुतीला बहुमत असताना सुद्धा देवेंद्र फडणवीसांना विरोधी पक्षात बसवण्याचा डाव शरद पवार खेळले आणि त्यासाठी त्यांनी उद्धव ठाकरेंचा वापर केला. आता उद्धव ठाकरेंना न्यूट्रलाइज करणं, मार्जिनलाइज करणं हा शरद पवारांचा मूळ हेतू आहे. मुख्यमंत्रीपद जो घेईल तो घेईल, त्याला आपल्या मुठीत कसं ठेवायचं याकडे शरद पवारांचं व्यवहारी लक्ष असतं. मुख्यमंत्रीपद पाहिजे त्यांनी घ्या, पण माझ्या मुठीत राहिलं पाहिजे. तुमचं मुख्यमंत्रीपद हे माझ्या मर्जीवर अवलंबून राहिलं पाहिजे, ही शरद पवारांची रणनीती आहे.
आणि देवेंद्र फडणवीस जर पहिल्या 5 वर्षामध्ये शरद पवारांची जुळतं मिळतं घेऊन कारभार करणारे मुख्यमंत्री झाले असते तर 2019 नंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊ शकले नसते. देवेंद्र फडणवीसांची एक चूक होती की त्यांनी शरद पवारांची जुळतं मिळतं घेतलं नाही. उलट शरद पवारांना हुलकावण्या देण्याचं आणि शहाला काटसह देण्याचा उद्योग देवेंद्र फडणवीसांनी केला. तो शरद पवारांना आवडला नाही की हा माणूस महाराष्ट्रातला आपला प्रभाव खतम करायला निघालाय. म्हणूनच हा आणखीन 5 वर्ष मुख्यमंत्री राहता कामा नये. हा पुढची 5 वर्ष मुख्यमंत्री राहिला 2024च्या निवडणुका येईपर्यंत त्याला लोकांनी बहुमत दिलेलं आहे. पण तरीही तो मुख्यमंत्री राहिला तर सगळ्यात मोठं नुकसान हे राष्ट्रवादी काँग्रेसचं आणि व्यक्तिगत शरद पवारांचं होईल. कारण शरद पवारांना दोनदा विरोधात बसून महाराष्ट्रावर सलग दीर्घकाळ राज्य करणारा मुख्यमंत्री म्हणून जी प्रतिमा देवेंद्र फडणवीसांची तयार होईल ती खच्ची केली पाहिजे, ती खतम केली पाहिजे. म्हणून शरद पवारांनी उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री होण्याच्या महत्वाकांक्षेला खतपाणी घातलं. आज परिस्थिती अशी आहे की देवेंद्र फडणवीस भले मुख्यमंत्री झाले नाहीत, नंतर उपमुख्यमंत्री झाले, पण ते पाय रोवून महाराष्ट्राच्या राजकारणात घट्ट उभे आहेत. आज सुद्धा जे सर्वे येत आहेत त्यात सर्वात मोठा पक्ष सर्वाधिक मतं भाजपला टक्केवारीने मिळतील हेच त्या सर्वेतून निघतंय. म्हणजे तुलनेने भाजपचं फार मोठं नुकसान झालेलं नाही. पण उद्धव ठाकरे कुठे पोहोचले बघा. खांद्यावर हात ठेवून दुश्मन देखील दगा देणार नाही एवढा मैत्रीतून शरद पवारांनी उद्धव ठाकरेंची दगाफटका केलेला आहे. थोडक्यात यालाच म्हणतात देवेंद्रला उद्धवला वापरून देवेंद्रचा बळी घेतला गेला, देवेंद्रचं नुकसान केलं असे शरद पवार आता अचानक काल परवा कधीतरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटायला गेले आणि त्यावरून अर्थातच खळबळ माजली. ना शिंदेनी काही सांगितलंय ना पवारांनी काय सांगितलंय की वर्षावर जाऊन या भेटीगाठीतून काय साध्य झालं. दोघांकडूनही याविषयी मौनव्रत आहे. दोघांनी काहीही स्पष्ट केलं नाही की ही भेट हे नाही नॉर्मल भेट असते वगैरे 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 बोललं गेलं. पण शरद पवार इतके चतुर आहेत की त्यांना कळतंय की महाविकास आघाडीला लोकसभेमध्ये अनपेक्षित यश मिळालंय आणि ते आपल्या पराक्रमापेक्षा भाजपमधल्या आणि महायुतीमधल्या अंतर्गत वादविवाद आणि भाजपच्या मोठ्या संख्येने उदासीन राहिलेल्या कार्यकर्त्यांची ही कृपा आहे. नाहीतर महाविकास आघाडीला एवढं यश मोठं लोकसभेत मिळालं नसतं. आणि आता ते होऊन गेल्यानंतर ज्या प्रकारे भाजप सावध झालाय आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ज्या प्रकारे कंबर कसून मैदानात उतरलेला आहे त्यानंतर विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला फार मोठं यश मिळण्याची शक्यता नाहीये. आणि म्हणूनच 2019 विधानसभेचे जसे निकाल लागले तसेच निकाल लागतील. 2019चे निकाल काय होते मित्रांनो? शिवसेना आणि भाजप युती या दोघांना एकत्रित 161 म्हणजे निर्विवाद बहुमत होतं. निर्विवाद बहुमत होतं. जनतेला महायुतीचं सरकार हवं होतं. त्यामध्ये शरद पवारांनी खोडा घातला, उद्धव ठाकरेंना पुढे केलं आणि त्यांना मुख्यमंत्री पदाचं आमिष दाखवून युतीतून तोडलं. खुद्द उद्धव ठाकरे म्हणाले होते ना, कमीत कमी आमदारांवर मुख्यमंत्री कसं व्हायचं हे मी शरद पवारांकडून शिकलो, असं मला वाटतं सामनालाच दिलेल्या मुलाखतीत 4 वर्षापूर्वी उद्धव ठाकरेंनी सांगितलं. आता सुद्धा परिस्थिती अशी आहे की महाविकास आघाडीला सत्ता मिळणार नसेल आणि सत्ता नसेल तर शरद पवारांचा पक्ष टिकत नाही. टिकत नाही. आपण बघितलं, अनेकदा बघितलेलं. आणि म्हणून शरद पवारांच्या डोक्यात गोष्ट आणि गणित स्पष्ट आहे की महाविकास आघाडीला बहुमतच मिळणार नसेल
तर मग उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतात की काँग्रेसचे नाना पटोले होतात याला काही अर्थ नाही. ते मनातले मांडे आहेत. त्यापेक्षा लोकसभा निवडणूक विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीचं बहुमत हुकलं तर युती मधला कुठला पक्ष मोठा फोडून जवळ घेऊन परत एकदा आपण सत्तेमध्ये जाऊन बसू, आपल्या सहकार्यांना सत्तेत बसू, या स्वरूपाचं समीकरण शरद पवार आत्तापासून मांडू लागले. आणि मग त्याचं उत्तर सोपं असतं. जर या लाईनवर शरद पवार विचार करत असतील तर ते असा विचार करणार की उद्धव ठाकरेंच्या मदतीने देवेंद्र फडणवीसांचं जे केलं तेच एकनाथ शिंदेचा उपयोग करून उद्धव ठाकरेंचं करून टाकायचं. थोडक्यात 5-4.5 वर्षापूर्वी जे देवेंद्र फडणवीसांचं केलं तेच आता उद्धव ठाकरेंचं करून टाकायचं. म्हणून जोशात जो असतो, मी पुन्हा येईन, देवेंद्र फडणवीस जोशात होते, आत्मविश्वास होता आणि तो आत्मविश्वास विधानसभा निकालांनी खरा करून दाखवला. पण तो कामानंतर मेहनतीनंतरचा आत्मविश्वास होता. उद्धव ठाकरेंना तो आत्मविश्वास नाहीये. किंबहुना आपण महाविकास आघाडीत सुद्धा सगळ्यात मोठा पक्ष होणार नाही याचा आत्मविश्वास उद्धव ठाकरेंकडे आहे. आणि म्हणूनच ते म्हणतात की संख्याबळावर, आमदारांच्या संख्येवर मुख्यमंत्रीपद नाही तर तो चेहरा आधी जाहीर करा. म्हणजे मला कमी आमदार मिळणार असतील तर मलाच मुख्यमंत्री केलं पाहिजे आणि आधी ठरवलं पाहिजे. शरद पवारांना माहितीये की मुळात बहुमतच मिळणार नसेल तर मुख्यमंत्री पदापेक्षा सत्तेत हिस्सा असणं महत्वाचं आहे. म्हणून उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं पण सरकारमधली सगळीच्या सगळी महत्वाची खाती ही राष्ट्रवादीकडे ठेवून घेतली. ही शरद पवारांची रणनीती असते. खातं तुझ्या बँकेमधलं खातं हे तुझ्या नावावर असेल, पैसे तुझ्या सहीने काढले जातील पण पैसे माझ्या तिजोरीत येतील, तुझ्या तिजोरीत खडखडाट राहील. याला शरद पवारांची नीती म्हणतात. शरद पवारांची नीती म्हणतात. आणि म्हणून एक गोष्ट साफ आहे की आज हा गळ टाकला ते जाळ टाकलं हा खोडेपणा पवारांच्या चमचा पत्रकारांनी जरूर करावा. पण पवारांना स्वतःला खात्री आहे की महाविकास आघाडीला कुठल्याही परिस्थितीत 3 पक्षांना मिळून बहुमत मिळणार नाही. आणि त्यानंतर जर सरकार बनवायचं असेल तर परत युतीमधला कुठला तरी एक मोठा गट फोडावा लागेल. आणि त्यासाठी आत्तापासून जर एकनाथ शिंदे यांच्यासारख्या खऱ्याखुऱ्या शिवसेनेचं बळ सिद्ध करणाऱ्या नेत्याला चुचकारून ठेवलं तर निकालानंतर एकनाथ शिंदेचा उद्धव करता येईल आणि पर्यायाने उद्धवचा देवेंद्र फडणवीस करता येईल. यासाठीची खेळी नजरेत न येईल अशा रीतीने शरद पवार खेळत आहे. त्यांना मुख्यमंत्री पद नको आहे याचं कारण सरळ आहे. मुख्यमंत्री होऊन करणार काय? आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री असून उपयोग काय? त्यापेक्षा सत्तेचा सगळा जो गाभा आहे तो आपल्याकडे असला पाहिजे. आणि म्हणून महाविकास आघाडी बहुमतात जाणार नसेल तर आत्तापासून पुढच्या 25-30 काय लागतील ते आमदार कुठून मिळू शकतील जे आपल्या विरोधात निवडून आलेत, आपल्या पक्षाच्या आपल्या आघाडीच्या विरोधात निवडून आलेत असे आमदार आत्तापासून गोळा करण्याची प्रक्रिया शरद पवारांनी सुरू केलेली असावी. आणि त्याची चाचपणी म्हणून शरद पवार हे वर्षा बंगल्यावर एकनाथ शिंदेना भेटायला गेलेले असावेत. कारण देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यातून विस्तव जात नाही. ते दोघेही एकमेकावर आजकाल सतत कुरघोडी करत असतात. या अफवांचा बाजार जोरात भरलेला आहे, जोरात चाललेला आहे. आणि त्यामुळे तसं असेल तर एकनाथच्या मनात महत्वाकांक्षेचं बीज पेरायला शरद पवार गेलेले असू शकतात. कारण त्यांची रणनीती सोपी असते
निवडणूक जिंकावी कोणीही, पण सत्ता माझीच असेल, सत्तेवर अंकुश माझाच असेल, ही शरद पवारांची रणनीती आहे. 2014 ते 19 जर याला थोडंफार देवेंद्र फडणवीसांनी चुचकारलं असतं तर त्यांना मुख्यमंत्रीपद गमावावं लागलं नसतं. आता सुद्धा एकनाथ शिंदे यांना त्याच प्रकारे चुचकारून निकालानंतरची बेगमी करण्याच्या प्रयत्नात शरद पवार आहेत. त्यात ते किती यशस्वी होतील माहित नाही, पण रणनीती साफ असते. जास्तीत जास्त लोकांना भ्रमात ठेवायचं आणि आपल्याला करायचं तेच करायचं. आणि त्यामुळे इकडे उद्धव ठाकरेंना खेळवायचं, तिकडे काँग्रेसला खेळवायचं, त्या दोघांना झुंजवायचं. आत्ता शरद पवार निवडून येऊ शकणारे वेगवेगळ्या जिल्ह्यातले, तालुक्यातले, मतदारसंघातले महत्वाकांक्षी तरुण, नवे, धडपडणारे वेगवेगळ्या पक्षातले लोक आहेत, त्यांना चुचकारून जवळ आणण्याचा प्रयत्न करतात. कारण ते उद्या आमदार म्हणून कन्व्हर्ट होऊ शकतात, आमदार म्हणून कन्व्हर्ट होऊ शकतात. आणि म्हणूनच प्रत्यक्ष मैदानातली जी लढाई आहे ती असे इच्छुक उमेदवार गोळा करणं, आणि दुसरीकडे त्यावरून उद्या काही जमत नसेल गणित तर महायुतीतला फडणवीसांना देऊ शकेल किंवा टक्कर देऊ शकेल असा माणूस महायुतीतून फोडणं, यासाठी एकनाथ शिंदेवर जाळं फेकण्याचा प्रयत्न जरूर झालेला आहे. अर्थात मी जितकं काही एकनाथ शिंदे यांचा अभ्यास केलेला आहे त्यावरून एक सांगू शकतो की उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये हात जमीन अस्मानाचा फरक आहे. तात्पुरत्या फायद्यासाठी कड्यावरून उडी घेणारा एकनाथ शिंदे नाही, कडा चढतो, इरशाल गडावर चढून जातो, पण तिथून कुठेही उडी मारून कपाळमोक्ष करणारा नाही. तो उतावळेपणा उद्धव ठाकरेंकडे आहे. आणि म्हणून एकनाथचा उद्धव करणं हे शरद पवारांना जितकं सोपं वाटतंय तितकं सोपं नाहीये. आणि हे लक्षात घेऊनच शरद पवारांच्या रणनीतीकडे बघावं लागेल. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.